नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरच्या अंतर्गत आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे आणि तो जो आहे तो आपण काल जे पाहिले होते टाइप, त्या टाईपपैकी एक एक घ्यायचे आहेत. तर टाईप ते क्रिस्टल सबस्टन्सचे पाहिले होते, क्रिस्टल सिस्टीमचे पाहिले होते. तर त्यामध्ये आता आपल्याला पहिला टाईप पाहायचा आहे तो म्हणजे युनिट सेल्स, क्यूबिक युनिट सेल्स. त्यामध्ये पहा कोणता पाहायचा आपल्याला पहिला टाईप, क्यूबिक युनिट सेल हा पार्ट पाहायचा, क्यूबिक युनिट सेल्स. तर क्यूबिक युनिट सेल म्हणजेच काय आणि कसं आहे हे पाहायची माहिती आपल्याला. तर या क्यूबिक युनिट सेलमध्ये क्यूब कसा असतो, ओके, क्यूब याप्रमाणे असतो. ठीक आहे, या क्यूबमध्ये लांबी, रुंदी, ही रुंदी, लांबी, रुंदी आणि उंची अशा प्रकारचं. म्हणजे हे झाली याची लांबी, ही झाली उंची आणि या प्रकारची रुंदी. म्हणजे एल इंटू बी इंटू एच, LBH. ठीक आहे, LBH अशा प्रकारचं. तर हे 3 डायमेन्शनल स्टेज आहे. या 3 डायमेन्शनल स्टेजमध्ये एल इंटू बी इंटू एच अशा प्रकारची आपल्याला माहिती पाहून त्यामध्ये क्यूबिक बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती पाहायची. मग आता हे क्यूबिक पाहत असताना आपण काय करायचं पहा, हे क्यूब जो आहे यामध्ये आपल्याला कसं आहे, काय आहे, लेंथ कोणती आहे, ब्रेथ कोणती आहे, हाईट कोणती आहे, म्हणजेच LBHच्या अंतर्गत. म्हणजे तिन्ही इक्वल आहे का नाही पहा. यांची पहा इथं हा पार्ट आणि लेंथ, हाईट आणि ब्रेथ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे तिन्ही काय आहे त्यांचे एक आहेत. ठीक आहे, म्हणजे सारखे आहेत थोडक्यात. म्हणजे असा जो पार्ट असतो तो त्याला काय म्हणायचं, क्यूब म्हणायचं. असा जो पार्ट असतो त्याला काय म्हणायचं, क्यूब. ओके, तर यामध्ये पहा क्यूबिक युनिट सेलचे देर आर 3 टाइप ऑफ क्यूबिक युनिट सेल. 3 प्रकार आहेत. क्यूबिक युनिट सेलचे काय आहे, 3 प्रकार आहेत. आणि यामध्ये पहिला कोणता आहे, सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल. बी कोणता आहे, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. त्यानंतर फेस सेंटर्ड युनिट सेल. म्हणजे क्यूबिक युनिट सेलचे 3 प्रकार कोणकोणते, बॉडी सेंटर युनिट सेल, फेस सेंटर युनिट सेल्स आणि सिंपल क्यूबिक युनिट सेल्स. तर यामध्ये याला शॉर्ट हँड नोटेशन काय आहे, SC म्हणजे सिंपल क्यूबिक, याला BCC म्हणजे बॉडी सेंटर क्यूबिक, SC म्हणजे सिंपल क्यूबिक, इथं काय फेस सेंटर क्यूबिक. ठीक आहे, अशा प्रकारचा पार्ट आहे. म्हणजे फेस सेंटर क्यूबिक, बॉडी सेंटर क्यूबिक आणि सिंपल क्यूबिक असे 3 प्रकार आहेत. कशाचे, या क्यूबिक युनिट सेल. आणि क्यूबिक युनिट सेल कशाचा टाईप आहे आपण काल पाहिला, क्रिस्टल स्ट्रक्चरचा. ओके, क्रिस्टल स्ट्रक्चरचा टाईप आहे. मग आपण एकेकाची माहिती पाहू. तो पहिला जो आहे सिंपल युनिट सेल. या सिंपल युनिट सेलमध्ये आपल्याला आता याचे डायग्राम काढायचे. तर सिंपल युनिट सेल कसा आहे, हा क्यूब आहे अशा प्रकारचा. ठीक आहे, क्यूब आहे या प्रकारचा. असा क्यूब आपण इथं काढला आहे. ठीक आहे, आणि हा क्यूब काढल्यानंतर आपल्याला त्यावरचे पार्टिकल दाखवायचे. असं करायचं, हे 2 टोक जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे, आणि याप्रमाणे आता हे जे स्ट्रक्चर झालं ते कशा स्ट्रक्चर झालं, क्यूबचं स्ट्रक्चर झालं आहे. ओके, हे जे स्ट्रक्चर झालं कशाचं स्ट्रक्चर झालं आहे, क्यूबचं. मग आता याच्यावर पार्टिकल पहा अशा प्रकारचे. ठीक आहे, हे कशा स्ट्रक्चर झाला, सिंपल क्यूबिक युनिट सेल्स. मग या सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये काय कंटेनिंग आहे, यामध्ये अशा प्रकारची माहिती आहे.
इट कंटेन 8 particles on its it contain particles on its 8 कॉर्नर्स. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये काय आहे की याच्यामध्ये इट कंटेन पार्टिकल्स ऑन इट्स 8 कॉर्नर्स. 8 कॉर्नर ऑफ पार्टिकल आहेत का नाही. जसं आपण सिंपल चं एक्झाम्पल सांगितलं, सॉरी क्यूबिकचं सांगितलं. क्यूबिकमध्ये हा क्यूब आहे कारण की लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची ह्याची काय आहे इक्वल आहे. ठीक आहे. तर हे इक्वल असल्यामुळं म्हणजेच याची हाईट, लेंथ आणि ब्रेथ सर्व इक्वल आहे. याला क्यूब म्हणायचं. ठीक आहे. हा क्यूबचा आकार आहे. मग अशा प्रकारचा हा क्यूबचा आकार असेल तर आपल्याला, आणि काल जो मॅच बॉक्स होता तो क्यूब नव्हता. कालचं एक्झाम्पल आपण तो युनिट सेल होता. ठीक आहे. तर युनिट सेलमधला आपला चालेला प्रकार कोणता आहे क्यूबिक. तर क्यूबिकचा आकार हाच आहे ज्यांची L इंटू बी इंटू एच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे काय असते सारखी असते. हे सारखं आहे सगळ्या बाजूने. ओके. अशा प्रकारचं. मग आता याला 8 कॉर्नर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे समोरचे 1 2 3 4 आणि पाठीमागलचे 1 2 3 4 म्हणजे 4 कॉर्नर दिसतात तुम्हाला. 1 2 3 4 आणि याला जसं जर फिरवलं तर याला 1 2 3 4 4 आणि 4 8 कॉर्नर. तर 8 कॉर्नरवर त्या प्रकारचे पार्टिकल इथे अटॅचमेंट आपण दाखवलं. हे काय आहे सिंपल क्यूबिक युनिट सेलची माहिती. ओके. त्यानंतर समोरचा पार्ट. आता समोरचा जो पार्ट पाहू त्या समोरच्या पार्टमध्ये दुसरा प्रकार आहे. तो कोणता आहे. आता इथं इट कंटेन पार्टिकल्स ऑन इट्स कॉर्नर. आता आपण दुसरा पार्ट पाहू. ठीक आहे. तर बी कोणता आहे बॉडी सेंटर. बॉडी सेंटर युनिट सेल्स. बॉडी क्यूबिक युनिट सेल, बॉडी सेंटर युनिट सेल्स, किंवा आपण म्हणू त्याला बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल्स. क्यूबिक युनिट सेल त्याला काय म्हणतो आपण BCC. आता याच्यामध्ये काय राहणार अशी डायग्राम राहणार. ठीक आहे. ही डायग्राम आहे. क्यूब इथं पण आहे कारण की क्यूबचे प्रकार पाहतो आपण. क्यूबचा प्रकार सांगितला आपण. आता बॉडी सेंटर. बॉडी सेंटर म्हणजे काय 8 कॉर्नरला 8 पार्टिकल अशा प्रकारचे इथं आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे 8 कॉर्नरला 8 पार्टिकल. आणि आता इथे सेंटर आहे मधात सुद्धा एक पार्टिकल आहे. ठीक आहे. म्हणजेच काय आहे इट कंटेन पार्टिकल्स ऑन इट्स कॉर्नर and in its centers of the body of cubic. बॉडी ऑफ क्यूबिक म्हणजे 8 जे इकडे आहेत कॉर्नर त्याच्यावर तर पार्टिकल आहेत आणि एक काय आहे सेंटरला आहे. म्हणजेच काय हे सांगायचं झालं तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो. यामध्ये पहा इकडे 1 2 3 4 इकडे तर पार्टिकल आहेतच. ठीक आहे. किंवा तुम्ही असं घेतलं 1 2 3 4. ठीक आहे. आणि याच्या पाठीमागं असा 1 2 3 4 तर 8 झाले समजा. हे 1 2 3 4 त्यानंतर 5 6 7 8. आता 8 कॉर्नर झाले आणि सेंटरला सुद्धा एक आहे. सेंटरवर एक आहे म्हणजेच इथं आत वर नाही आतल्या भागात. ठीक आहे. अशा प्रकारचा पार्ट. तर याला म्हणायचं बॉडी सेंटर क्यूबिक. तर याला काय म्हणणार आपण बॉडी सेंटर क्यूबिक. आणि बॉडी सेंटर क्यूबिकचा पार्ट इथे झालेला आहे. त्यानंतर आपल्याला समोरचा पार्ट पाहायचा आहे. समोरचा जो पार्ट आहे तो कोणता आहे फेस सेंटर क्यूबिक. समोरचा पार्ट जो पाहणार आपण फेस सेंटर क्यूबिक तिसरा.
फेस सेंटर्ड, सेंटर्ड किंवा सेंटर लिहिते चालतो, सेंटर्ड फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. त्यालाच काय म्हणायचं शॉर्ट फॉर्म मध्ये FCC. त्यालाच काय म्हणायचं FCC. मग इथं डायग्राम काढायची. ठीक आहे, इथं डायग्राम काढल्यानंतर इथे जॉईन घ्यायचे करून क्यूबच 8 कॉर्नरला 8 हे तर आहेच. त्यानंतर इथं आपला समोर 8 कॉर्नरला 8 झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, फेस पाहायचे, फेस. आता मला सांगा याचे 8 कॉर्नर आहेत, 1 2 3 4. ठीक आहे, सॉरी 1 2 3 4 आणि याच्या पाठीमागालचा 5 6 7 8. आता मला सांगायचे फेस किती आहेत, तर याचे फेस आहेत 6. कसा, हा 1, हा 2, हा 3, हा 4. आपण इथला क्लोज नाही केलं, क्लोज कन्सिडर करू. 4 5 आणि 6 म्हणजे 6 फेज आहेत. ठीक आहे, किती फेज आहेत हे, 6 फेज. 6 याला 1 2 म्हणजे काय आहे अपोजिट, याचा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 हा 6 अशा प्रकारचं 6 फेस आहेत. ठीक आहे, तर 6 फेस आहेत म्हणजेच काय, 6 फेसवर 6 पार्टिकल. हा 1 2 3 4 इकडं पाठीमागलचा 5 इथे 6 अशा प्रकारचं. ठीक आहे, म्हणजेच काय, आता याच्यामध्ये आपण काय माहिती लिहू शकतो, इट कंटेन पार्टिकल, इट कंटेन पार्टिकल ऑन इट्स 8 कॉर्नर. ओके, and 6 फेस and 6 फेस अशाप्रमाणे. म्हणजे 8 कॉर्नरवर ते पार्टिकल आहेत आणि 6 फेस आहेत, ते 6 फेसवर सुद्धा पार्टिकल आहेत. अशा प्रकारे आपण काय केलं, सॉलिड स्टेट चॅप्टर चालू आहे, त्या सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चरचे टाईप पाहतो. त्या क्रिस्टल स्ट्रक्चरच्या टाईपमध्ये एकूण 4 टाईप आहेत. ठीक आहे, सॉरी एकूण 7 टाईप दिले आपल्याला. त्या 7 टाईपमध्ये आपला सुरुवातीचा जो आहे क्यूबिक चालू आहे, त्या क्यूबिकमध्ये क्यूबिकचे 3 टाईप आहेत, सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर क्यूबिक आणि फेस सेंटर क्यूबिक. ठीक आहे, तर अशा प्रकारचे याचे प्रकार आहेत. आणि हे पाहत असताना आपल्याला काय करायचं आहे, आता पहिला आपण सिंपल क्यूबिक, त्यानंतर बॉडी सेंटर क्यूबिक आणि फेस सेंटर क्यूबिक. ठीक आहे, अशा प्रकारची माहिती पाहिली. तर या प्रकारचा हा पार्ट इथे झालेला आहे. आता समोरचा जो पार्ट आहे, तो समोरचा पार्ट आपल्याला काय करायचा आहे, माहिती लिहायची. त्यामध्ये काय काढायचं पहा, पार्टिकल प्रेझेंट इन क्यूबिक, पार्टिकल प्रेझेंट इन क्यूबिक असा हेडिंग आहे. तर या हेडिंगच्या अंतर्गत आपल्याला क्यूबिकमध्ये पार्टिकल पाहायचे. तर पहिला कोणता आहे, सिंपल क्यूबिक. दुसरा कोणता आहे, बॉडी सेंटर्ड क्यूबिक. तर आपण एक एक पार्टिकल पाहू. अगोदर काय करू, आपण सिंपल क्यूबिकचे पार्टिकल पाहू. तर सिंपल क्यूबिकचे पार्टिकल कशा प्रकारचे पहा. हा सिंपल क्यूबिक पाहिला आपण आत्ताच सांगितलं की सिंपल क्यूबिकमध्ये किती कॉर्नर आहेत, 6 8. या 8 कॉर्नर आहेत. तर 8 कॉर्नरमध्ये मला सांगा सिंपल क्यूबिकमध्ये काय करायचं, पार्टिकल प्रेझेंट इन क्यूबिक, पार्टिकल प्रेझेंट इन क्यूबिक अशा प्रकारचं आर्टिकल आहे. ते आर्टिकल काढायचं, त्या प्रकारची माहिती पाहायची. आता सिंपल क्यूबिक जो आहे, मला सांगा कॉर्नर किती येतं, 8. ठीक आहे, कॉर्नर किती आहेत, 8 कॉर्नर आहेत. पण मला सांगा एक, आपण जर हे जशी बिल्डिंग आहे, बिल्डिंगमध्ये एकच वीट आहे का, नाही, त्याच्या चारही बाजूने विटी आहेत. बिल्डिंगमध्ये एक वीट आहे का, नाही, चारही बाजूने त्याच्या विटी आहेत.
ठीक आहे. तसंच क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये एकच युनिट सेल एकच क्युबिक राहील का? नाही, असे कितीतरी क्युबिक राहतील. मग कसे क्युबिक राहतील? तर यामध्ये एक क्युबिक, समजा उदाहरण असं आहे, याचा कॉर्नर आला तर असे कॉर्नर असणार आहेत. तर असे कॉर्नर किती आहेत? तर असे कॉर्नर म्हणजे एकाच 8 कॉर्नरवर एक एक पार्टिकल राहणार. ठीक आहे. म्हणजेच काय होणार, इकडे पहा, हे जे याच्यावर इकडे 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 वर या ठिकाणी असे काय आहेत, दुसरे युनिट सेल आहेत, दुसरे क्युबिक आहेत. मग दुसरे क्युबिक असल्यामुळं काय होणार? दुसरे क्युबिक असल्यामुळं काय होणार की हा एक नाही, दुसरे क्युबिक आहेत. दुसरे क्युबिक असल्यामुळं ही फक्त युनिट सेलनं सॉरी या क्युबिकनं काय केलं, एवढीच जागा या स्पियरची किंवा पार्टिकलची ऑक्युपाईज केली, एवढीच फक्त. पहा ती जागा आहे, एवढी जागा पूर्ण गोल आहे का? नाही. हा मग तुम्ही म्हणाल हा कुठं आहे, हा कुठं आहे? तर हा दुसरा युनिट सेलनं ऑक्युपाईज करणार आहे. कशामध्ये? स्ट्रक्चरमध्ये, क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये. कारण क्रिस्टल स्ट्रक्चर मला छोटा भाग आहे. ही समजा वीट आहे, बिल्डिंग चालू आहे, बिल्डिंग बांधलेली आहे आणि त्या बिल्डिंगच्या मध्ये ह्या ज्या विटा सगळीकडून आहेत, सगळ्या साईडनं आहेत. मग एकाबद्दलची माहिती पाहतो, त्याचे 8 कॉर्नर आहेत आणि हे जे पार्टिकल आहेत, हे पार्टिकल असे याला प्रत्येक कॉर्नरवर आहेत. पण या पार्टिकलनं फक्त हाच क्यूब किंवा हाच आपला जो क्युबिक आहे तो हाच घेतला का फक्त? नाही, बाकीचे पण आहेत. मग इकडे सुद्धा आहेत, इकडे सुद्धा आहेत, इकडे सुद्धा आहेत, दुसरे क्यूब आहेत. मग या क्यूबचा किती भाग ऑक्युपाईज केला आहे? तर एवढाच. म्हणजे या पार्टिकलपैकी एवढाच भाग हा पार्टिकल आहेत. किती पार्टिकल? 8 पार्टिकल आहेत. किती कॉर्नर आहेत? 8 कॉर्नर आहेत. किती भाग ऑक्युपाईज केला आहे? आपण पूर्ण असं गोल काढलं का? नाही. तुम्ही म्हणाल हा गोल कोणासाठी? तर हा गोल दुसऱ्या सेल क्युबिकसाठी. मग याने किती ऑक्युपाईज केला? याचा किती पार्ट येत आहे? तर एवढाच येत आहे, एवढाच येत आहे इथे. ठीक आहे. जो याचा इथे असेल एवढाच येतो, इथं एवढाच येतो, इथं एवढाच येतो, इथं एवढाच येतो. म्हणजे एवढाच म्हणजे किती? ठीक आहे. एवढाच म्हणजे किती? तर 8 कॉर्नर आहे, म्हणजे एक जे आहे ते. ठीक आहे. यामध्ये काय आहेत? इकडं पहा, किती भाग ऑक्युपाईज करतो? 1/8. 1/8 म्हणजे काय? म्हणजे हा जो गोल दाखवला असा पार्टिकल्स, हा पार्टिकलपैकी किती भाग ऑक्युपाईज केला? पूर्ण केलाय का? नाही. अर्धा केलाय? नाही. अर्ध्यापेक्षा खूप खूप कमी केलाय. खूप कमी किती केलाय? 8 पैकी 1 भाग ऑक्युपाईज केलाय. 50% जर केला असता याचा तर किती आला असतं? 4. ठीक आहे. 25% जर केला असता किती आला असता? 2. पण 25% पेक्षा सुद्धा हे किती कमी आहे. ठीक आहे. हा भाग ऑक्युपाईज केला म्हणजे इथं डार्क दाखवलं, हा कमी आहे 25% पेक्षा सुद्धा. मग कमी आहे ते किती आहे? तर 25 पेक्षा कमी आहे, म्हणजेच 1/8. 8व्यापैकी 1 भाग. म्हणजे याचे जर 8 भाग पाडले या गोलचे, ठीक आहे, असे गोलचे जर 8 भाग पाडले तर 8 पैकी फक्त एवढाच भाग, 8 पैकी फक्त एवढाच भाग ह्या युनिट सेलचा आहे, या क्युबिकचा आहे. ओके. या क्युबिकचा आहे तो. मग बाकीचा भाग काय आहे? तो बाकीच्या क्यूबचा आहे. त्या क्यूबचा आपल्याला पाहायचं नाही. एका क्यूबबद्दल सांगत आहोत आपण. म्हणजे हे जे गोल आहे इथलचा आपण असा मोठा काढला समजण्यासाठी आणि याचा एक भाग शेडेड केला आहे, डार्क केला, तो भाग या क्युबिकचा आहे. म्हणजे क्युबिकनं ऑक्युपाईज केला आहे तो. बाकीचा केला का? नाही. मग किती भाग होते? 8 भाग. 8 भागापैकी किती भाग केले? 1 भाग, म्हणजेच 1/8. मग 1/8 कितीसाठी आलं मला सांगा? एकासाठी. असे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. 1/8 एकासाठी. तर 8 साठी किती? असं आहे. 1/8 एकासाठी, तर 8 साठी किती? म्हणजेच 1/8 × 8. मग याला जर कट केलं गुणाकाराच्या पद्धतीनं तर काय येईल? 1. म्हणजे सिंपल क्युबिकमध्ये किती पार्टिकल प्रेझेंट आहेत? इन सिंपल क्युबिक 1 पार्टिकल इज प्रेझेंट. सिंपल क्युबिकमध्ये किती पार्टिकल प्रेझेंट आहेत? 1. ओके. नाव नेक्स्ट. आता आपल्याला पार्टिकल काढायचे. कशामध्ये? सिंपल क्युबिकमध्ये काढले. आपलं चालू काय आहे? पार्टिकल प्रेझेंट इन क्युबिक. आता दुसरा कोणता आहे? बी. ठीक आहे. त्यामध्ये काय आहे? बॉडी सेंटर्ड क्युबिक. दुसरा कोणता आहे? बॉडी सेंटर क्युबिक. त्या बॉडी सेंटर क्युबिकची डायग्राम काय राहील? तर या प्रकारची डायग्राम आहे. बॉडी सेंटर क्युबिकची डायग्राम कशा प्रकारची? या प्रकारची.
आपला पार्टिकल 1/8 हे पार्टिकल असे दाखवले आपण 8 कॉर्नरवर. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि एक कुठं आहे? एक जे आपण दाखवला समजा उदाहरणात एक पार्टिकल कुठे आहे? 8 कॉर्नरवर 1/8 ऑक्युपाईज केला. तर एक पार्टिकल यातला आत आहे. आत आहे म्हणजे त्याचा कॉन्टॅक्ट दुसऱ्या क्युबिक सोबत असेल का? नाही. तो पार्टिकल एक आत आहे. तसा मी एक पार्टिकल उदाहरणाला आपण असं कन्सिडर केलं की हा पार्टिकल आहे, तो आत टाकला तो दुसऱ्या कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल का? नाही. म्हणजेच तो पार्टिकल बॉडीच्या मध्ये आहे. कशाच्या? क्युबिकच्या. ठीक आहे. म्हणजे त्याचा आणि दुसऱ्या क्युबिकचा काही संबंध येणार नाही. म्हणजेच काय आहे? तो पार्टिकल आत असं दाखवला. ठीक आहे. मग आपण पार्टिकल एकूण पार्टिकल किती पाहताना तर 9 वाटतात. 9 नाहीत ते. आपण हा जो ऑक्युपाईज केला तर किती? 1/8 हा 1/8 हा 1/8 हा 1/8 हा 1/8 हा 1/8 आणि हा 1/8 हा 1/8. हे जरी आत दिसत असेल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. हे बाहेर आहे सगळे. म्हणजेच हे असे आहेत बाहेर इकडे. ठीक आहे. याप्रमाणे. आणि आत एक आहे तो मात्र दुसऱ्या कोणत्याच क्युबिक सोबत कॉन्टॅक्टमध्ये नाही. म्हणून आपण काय करू त्याला, हा टोटल भाग कशाचा आहे? या क्युबिकचा आहे. कोणत्या? इथं दाखवला तो डायग्राम. मग आता पार्टिकलचं कसे काढायचे? मग पार्टिकल कसे काढायचे मला सांगा. 1/8 एकाचे आहेत. एका एच ऑक्युपाईज. मग असे कॉर्नर किती येतं? 8 झालं हे. आणि एक जो आहे तो कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही, फक्त त्यांचाच आहे स्वतःचा, बॉडीमध्ये आहे तो. कोण? पार्टिकल. कोणाच्या बॉडीमध्ये आहे? क्युबिकच्या. मग आता याचं काय येईल उत्तर? 8 8. मग इथं काय राहील? 1 1. याचं काय आलं उत्तर? 2. म्हणजेच काय येईल मग? देअर आर 2 पार्टिकल प्रेझेंट इन कशामध्ये? BCC म्हणजे बॉडी सेंटर क्युबिक. कशामध्ये? बॉडी सेंटर क्युबिक. ठीक आहे. तर या प्रकारचं झालं. आता तिसरा भाग. तर तिसरा भाग पाहायचा आहे कशाचा? क्युबिकचा. तर क्युबिकचे प्रकार किती येतं? 3. 3 मध्ये कोणकोणते आहेत? बॉडी सेंटर, फेस सेंटर आणि सिंपल क्युबिक. तिसरा प्रकार तो कोणता आहे? फेस सेंटर क्युबिक. फेस सेंटर क्युबिक. या फेस सेंटर क्युबिक मध्ये पहा आता डायग्राम काढू आपण. डायग्राम त्यांची याप्रमाणे आहे. 8 कॉर्नरवर 8 पार्टिकल 1/8 ना ऑक्युपाईज आहे. ते तर आहेच. हे पहा 1 इथं 2. ठीक आहे. हा 3 हा 4 हा 5 हा 6 हा 7. ठीक आहे. आणि हा 8. आता मला सांगायचे फेसेस किती आहेत? फेसेस म्हणजे काय की समजा उदाहरण एक पार्टिकल इथं आहे, वर आहे, फेसेस वर आहे, बॉडीमध्ये नाही, फेसेस आहे. हा जरी वर जर पार्टिकल असेल तो पार्टिकल दुसऱ्या कितीला अटॅच असेल? दुसऱ्या क्युबिकच्या. दुसऱ्या क्यूब याच्यावर किती ठेवू शकतो आपण? तर दुसरा क्यूब पहा किती बसेल? याच्यावर एकच बसेल. दुसरा बसेल का? नाही. म्हणजे हा जो पार्टिकल आहे तो किती जणांसोबत शेअर होतो? स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर, सेपरेट नाही. हे स्ट्रक्चर तयार झाल्यानंतरचा पार्ट आहे. आपण सेपरेट पाहतो पण हे स्ट्रक्चर फॉर्म झाल्यानंतरचा पार्ट नाही, क्रिस्टल स्ट्रक्चरमधला पार्ट आहे. आणि सेपरेट का पाहतो की त्याच्या वैयक्तिक क्युबिकमध्ये किती आहेत, सिंपलमध्ये किती, बॉडी सेंटरमध्ये किती आणि फेस सेंटरमध्ये किती काय पार्टिकल्स. तर मला सांगा इथं फेसवर आहे, त्या आत नाही बॉडीमध्ये. एक ॲट समजा पार्टिकल इथं आहे असं. मग आपण आता क्रिस्टलमध्ये एकच असेल का? असा नाही. असे किती असतील? समजा दुसरा याला असा अटॅच, तिसरा इथं अटॅच होऊ शकतो का? नाही. एकूण होईल तो, इथं मनात होईल शकेल का? नाही. म्हणजेच हा जो पार्टिकल आहे क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये तो किती जणांसोबत शेअर असेल? एक तर याच्यावर आणि दुसरा याच्यासोबत जो जॉईन होतो दुसरा याच्यावर. म्हणजे एकच पार्टिकल किती जणांनी शेअर केला? 2 जणांनी. म्हणजे एका जागी झाला हाफ. तसंच या फेसवर आहे किती? 6 फेस आहेत. तर याला पुन्हा असं. ठीक आहे. पुन्हा हा फेस आहे असं, हा फेस आहे असा, हा फेस आहे असे, हा फेस आहे असे,
असे पार्टिकल सगळी साईडला असणार आहेत. जसं बिल्डिंगमध्ये वीट एकच असते का भिंतीमध्ये? नाही, त्याच्या साईडनं सगळीकडून विटा असतात. ओके, तुम्हाला माहिती आहे या विटावर ही भिंत आहे, अशा या भिंतमध्ये ही विट आहे, या विटावर दुसरी विट असते. म्हणजे फेस एकच फेस दोन जण काय करतात ते शेअर करतात. म्हणजे एकच पार्टिकल दोन जण शेअर करतात. इकडं असेल मग दुसरा पार्टिकल दुसरा क्यूब, दुसरी इकडे एक दुसरी वीट, इकडं दुसरी वीट, इकडं दुसरी वीट. हे इथं क्यूब असे जास्त नसल्यामुळे आपण हाच सगळीकडे फिरवत आहोत. परंतु बिल्डिंगमध्ये ज्याप्रमाणे वीट असते त्या विटावर वेगळ्या म्हणजे सगळ्या साईडनं विटा असतात तसा प्रकारचा तो पार्ट आहे. म्हणजे याच्यावर फेस किती आहेत? तर फेस 6 आहेत. मग 6 फेसवर काय? 1 2 3 4 5 6. म्हणजे 1 पाठीमागाल 2, हा 3, हा 4, हा 5, खालचा 6. 6 फेसवर 6 पार्टिकल आहेत. परंतु 6 फेस हे काय होतात? दुसऱ्या युनिट सेलनं काय होतात किंवा त्याला क्युबिकनं काय होतात? अटॅच होतात. ठीक आहे, प्रत्येक जागेवर. म्हणजे तो पार्टिकल काय एकाच याचा किती? हाफ आहे. म्हणजे कसं लक्षात घ्या इकडे. आता हा एक फेस आहे, 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 हा एक फेस आहे. तुम्ही म्हणाल हा झाला वरचा फेस. इथं मी हाफ करतो कारण की पार्टिकल ऑक्युपाईज किती होतो? हाफच. इथं 1/8 झाले. ठीक आहे, हे 1/8 झाले कॉर्नरवरची. मग हे हाफ काय केला आपण? कारण हा फेस वरचा आहे, हे वरचा फेस असा. मग इकडचा फेस हा असा आहे. याला अर्धा अर्धाच करायचा. कारण काय की दुसरा क्युबिक इथे अटॅच असणार आहे. आपण एक याच्याबद्दल पाहतो, हा सेपरेट नसतो पण याची सेपरेट माहिती पाहतो. जसं बिल्डिंगमध्ये वीट सेपरेट राहत नाही पण आपण सेपरेट माहिती पाहतो विटाच, तसंच आहे. मग हा पार्टिकल हाफ, कारण हाफ काय करतो? याच्यावर अटॅच असणारा करतो. खालचा आता खाली हा हाफ. आता इकडचा हा हाफ आपण हाफ खालीवरी करू शकतो. ठीक आहे, आता वरचा इथं लिहिला हा. ठीक आहे, आता खालचा तर खाली इथं काढू शकत नाही तसा, तर आपण दाखवताना इथं असं दाखवलंय 3D स्ट्रक्चरमध्ये. हे कन्सिडर करून घ्या. कारण काय तुम्हाला हा भाग साईडनं दिसेल, हा थोडासा दिसेल, इकडून पाहताना समोरून पाहताना हा दिसेल, पण हा आणि हा दिसणार नाही. तर हा आपल्याला असं लिहावं लागतं. मग मला सांगा किती झाले? 1 2 3 4 5 6. म्हणजेच काय याचं उत्तर काय येईल? 1/8 × 8. हे काय आलं? 8 कॉर्नर, त्याच्यावर 1/8 ऑक्युपाईज. त्यानंतर मला सांगा एकूण स्पियर हाफ हाफ केले किती आहेत? म्हणजे हे 1 2 3 4 5 6 आहेत आतले. तर 6 आहे तर शेडेड किती केले आपण? हाफ केलेत. हाफ केले म्हणजे हाफ याचा आहे आणि हाफ याच्यावर अटॅच असणाऱ्या दुसऱ्या क्युबिकचा आहे. त्या दुसऱ्या क्युबिक्सबद्दल नाही माहिती पाहायची आपल्याला, याच्याबद्दल पाहायची. म्हणजेच हाफ शेडेड केलेत. म्हणजेच काय होणार? आता याला 8 8 इथं 1 राहील. ठीक आहे, 6/2. तर 6/2 म्हणल्यानंतर काय? आता पहा 6/2. मग इथं काय करायचं? पुन्हा 3, कारण की बेग बे 2 4 3 6. म्हणजे काय आलं? 1 + 3. म्हणजेच काय आलं याचं उत्तर? 4. म्हणजेच काय माहिती काय येणार? देअर आर 4 पार्टिकल प्रेझेंट इन फेस सेंटर क्युबिक. फेस सेंटर क्युबिक. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण क्युबिक युनिट सेल किंवा त्याला म्हणायचं क्युबिक सेलची माहिती पाहिली. त्या क्युबिक सेलमध्ये पहिला कोणता होता? सिंपल क्युबिक सेल, फेस सेंटर क्युबिक सेल, बॉडी सेंटर क्युबिक सेल या प्रकारची. ठीक आहे, मग त्याला SC, त्यानंतर BCC, त्यानंतर FCC असं म्हणतात. मग ह्या तिन्ही पाहिल्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशन पाहिलं. त्यानंतर त्याचे नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन क्युबिक सेल त्या प्रकारची माहिती पाहिली. मग यामध्ये आपण एक चार्ट तयार करू शकतो. तर चार्ट कसा तयार होईल पहा लवकर लक्षात राहण्यासाठी. तर चार्ट हा असा तयार होईल. म्हणजे आपण हा शॉर्ट हँड चार्ट, म्हणजे आज काय पाहिलं आपण त्या चार्टमध्ये, म्हणजे टाईप ऑफ क्युबिक. इथं काय करायचा? टाईप ऑफ क्युबिक. आणि इथं काय लिहायचं? पार्टिकल. नंबर ऑफ पार्टिकल असं लिहू शकतो आपण.
नंबर ऑफ पार्टिकल. मग जर सिंपल क्यूबिक त्याला SC. ठीक आहे. दुसरा कोणता आहे? बॉडी सेंटर्ड क्यूबिक, त्याचं नाव काय आहे? BCC. आणि त्यानंतर कोणता आहे? फेस सेंटर्ड. कोणता आहे? फेस सेंटर्ड क्यूबिक. तर फेस सेंटर क्यूबिकचा शॉर्ट फॉर्म काय? FCC. अशा प्रकारचे. मग आपण आता हा चार्ट अशा प्रकारे तयार करू शकतो आणि रिव्हिजन करायला म्हणजे एक्झामला विचारल्यानंतर हे कमी वेळात याचं रिव्हिजन व्हावं. याचं रिव्हिजन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा असं थेरॉटिकल जास्त लक्ष द्यायची इथं गरज पडणार नाही. ठीक आहे. तर या प्रकारचा पार्ट इथे पाहायचा आहे. अशा प्रकारचा इथं आपण एक चार्ट तयार केला. त्या चार्टमध्ये अशा प्रकारची माहिती घेतली आणि आपल्याला जसं पाहिजेत लक्षात ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे रिमाइंड करावा लागतो त्याप्रमाणे रिमाइंड करायचं. टाईप ऑफ क्यूबिक कोणते येतं आता पाहिले आपण. टाईप ऑफ क्यूबिक किती येतं? 3. कोणकोणते? सिंपल क्यूबिक, त्यामध्ये ABC असं घेतलं कारण की आपण क्यूबिकला 1 नंबर दिला आहे. तो टाईप आहे क्रिस्टल स्ट्रक्चरचा. तर सिंपल क्यूबिक त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? SC. बॉडी सेंटर क्यूबिक त्याचा काय आहे? BCC. फेस सेंटर क्यूबिक त्याचा काय आहे? FCC. ठीक आहे. अशा प्रकारचा पार्ट. मग नंबर ऑफ पार्टिकल इथे किती आहेत? 1. नंबर ऑफ पार्टिकल इथे 2. नंबर ऑफ पार्टिकल इथे किती आहेत? 4. ठीक आहे. ह्या प्रकारची माहिती आपण इथे पाहिली आहे. म्हणजे अगोदर टाईप पाहिले कशाचे? क्यूबिकचे किती आहेत? सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर क्यूबिक, फेस सेंटर क्यूबिक, त्यामध्ये SC, BCC, FCC. नंबर ऑफ पार्टिकल किती पाहिले आपण त्याचे? याचा 1, याचा 2, याचे 4 कसे आले ते सुद्धा आपण कॅल्क्युलेट केले आहेत. ओके. थँक्यू.